रामायण आणि महाभारत या इतिहासांमधली श्राप आणि वरदान याबाबत थोडं सांगा. आपल्याला मेकॅनिकली समजेल असं सांगतो की सूर्याचे किरण येत आहेत. समजा जर लेन्स पकडली तिथे सगळे किरण एकत्र येतात आणि तुम्ही कागद पकडला तर तो जळू लागेल. म्हणजे काय माहितीये का की जे निसर्गामधले जे फोर्सेस आहेत, पंचमहाभूत म्हणतो, सिद्धी आपण ज्या म्हणतो, अष्टसिद्धी म्हणतो, त्याचा तुम्ही उपयोग जास्त चांगला करू शकता. त्याचा उपयोग तुम्ही दोन्ही बाजूने करू शकता. म्हणजे वरदान पण देण्याकरता काहीतरी पाहिजे ना मागे क्वालिफिकेशन, तसंच शापा करता सुद्धा. आणि म्हणूनच आपल्याकडे अशी म्हण आहे ना, कावळा किती शाप देऊ दे गाईला काही फरक पडणार नाही. आता तुम्ही म्हणाल ही काय टेक्नॉलॉजी आहे का, पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा एखादा मोठा जमाव आहे, पोलीस आला, आरडाओरडा करून सांगावं लागेल जर शांत बसा आता कोणतरी येतंय असं सांगावं लागेल. तर समजा मोदींची सभा आहे म्हणून मोदी आले, तर नुसते ते आले की लोक शांत होतील ना. म्हणजे कृती कमी कमी होत गेली, पण त्यातून म्हणजे जी क्रिया म्हणजे जो आउटकम झालं ते वाढत गेलं. तसं तो शाप किंवा वरदान पण म्हणूया आपण, त्याची त्या माणसाची जी ती शक्ती असेल त्याच्या तपश्चर्येमुळे, म्हणूनच तपश्चर्या कट करण्याकरता ते देव येतात, म्हणजे ते थांबवतात. ते म्हणतात की आता तुझी लेवल इथे आली, तुझी एवढीच.